नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल। या व्हिडिओमध्ये आज आपण सामान्य ज्ञान किंवा जीकेचे 100 प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न आपण वन लाइनर स्वरूपामध्ये पाहणार आहोत। हे सगळे प्रश्न आपल्या सगळ्याच एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। थोडंसं फास्ट घेऊयात कारण आपल्याला 100 प्रश्न कव्हर करायचे कमीत कमी वेळामध्ये। पहिला प्रश्न आहे आपला, भारतीय अर्थशास्त्राचे जनक, भारताच्या अर्थशास्त्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास म्हटलं जातं किंवा कोणास ओळखलं जातं? तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक आपण दादाभाई नौरोजी यांना म्हणतो। दादाभाई नौरोजी यांचा जन्म झाला होता? जन्म झाला होता 1885 मध्ये। यांचा जन्म झालेला आहे 1885 या वर्षामध्ये आणि निधन झालेलं आहे 1970 मध्ये। यांनीच पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि ब्रिटिश संसदेमध्ये निवडून गेलेले पहिले आशियाई व्यक्ती म्हणून देखील आपण यास दादाभाई नौरोजी यांना ओळखतो। दुसरा प्रश्न आहे, आधुनिक भारताचे जनक कोण? तर राजा राममोहन रॉय हे आधुनिक भारताचे जनक आहेत। आधुनिक भारताचे शिल्पकार विचारलं तर ते असतील पंडित जवाहरलाल नेहरू। महात्मा गांधी यांचं समाधीस्थळ कोठे आहे? ते आहे राजघाट या ठिकाणी किंवा राजघाट हे महात्मा गांधी यांचं समाधीस्थळ आहे। आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण? ते आहेत ह ना आपटे। ह ना आपटे हे आधुनिक मराठी कादंबरीचे जनक आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक ते आहेत लॉर्ड रिपन। भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसचे जनक ते आहेत A.O. ह्यूम। भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा। मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक ते असतील बाळशास्त्री जांभेकर आणि भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक विचारलं तर ते असतील दादासाहेब फाळके। त्यानंतर भारतात कोणता दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा होतो? दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो। जागतिक कामगार दिन हा असतो 1 मे या दिवशी। मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली किंवा कोणाची आहे? मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे। संत ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव काय होतं? त्याचं पूर्ण नाव होतं ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी। सार्वजनिक काका हे कोणाचं टोपण नाव आहे? ग वा जोशी किंवा गणेश वासुदेव जोशी यांचं टोपण आहे गणेश वासुदेव जोशी किंवा गणेश वासुदेव जोशी यांचं टोपण नाव आहे सार्वजनिक काका। त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांचं पूर्ण नाव काय आहे? यांचं पूर्ण नाव आहे यशवंत जयसिंगराव घाटगे। वीरभूमी हे समाधीस्थळ कोणाचं आहे? वीरभूमी हे राजीव गांधी यांचं समाधीस्थळ आहे। जागतिक आरोग्य दिन कधी असतो? जागतिक आरोग्य दिन दरवर्षी 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो। जागतिक साक्षरता दिवस हा दरवर्षी 8 सप्टेंबर या दिवशी असतो। शिर्डी हे साईबाबांचं धार्मिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? शिर्डी आहे अहमदनगर किंवा नगर या जिल्ह्यामध्ये। तुळजापूर हे तुळजाभवानीचे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ते आहे उस्मानाबादमध्ये। आता याचं नाव बदलून धाराशिव असं करण्यात आलेलं आहे। धाराशिव किंवा उस्मानाबादमध्ये तुळजापूर हे तुळजाभवानी यांचं किंवा हे धार्मिक स्थळ आहे। त्यानंतर महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून कोणतं ठिकाण ओळखलं जातं? महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून आपण पैठण या ठिकाणाला ओळखतो। भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान जे आहे उत्तराखंडमध्ये हे भारतामधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे। महाराष्ट्रात सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागामध्ये आहेत? ते आहेत औरंगाबादमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये। महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे। जिम कार्बेटचं जुनं नाव काय होतं? जिम कार्बेट हे भारतामधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे आणि याचं जुनं नाव आहे हेली नॅशनल पार्क। भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत? मध्य प्रदेश राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने आहेत। भारतातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं? ते आहे हिमिस। राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण? विजेते पहिले आहेत विश्वनाथ आनंद यांना 1991-92 मध्ये राजीव गांधी किंवा पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं। राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची पहिली महिला विजेती ती आहे कर्णम मल्लेश्वरी। द्रोणाचार्य पुरस्कार कधी सुरू झाला? हा झालेला आहे 1985 किंवा 1985 या वर्षामध्ये। अर्जुन पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? 1961 या वर्षामध्ये अर्जुन पुरस्कार सुरू झालेला आहे। छत्रपती किंवा शिवछत्रपती पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? हा पुरस्कार 1970 या वर्षामध्ये स्थापन किंवा सुरू झालेला आहे। दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? हा पुरस्कार 1969 या वर्षामध्ये सुरू झालेला आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधी झाली? ही झालेली आहे 1996 या वर्षामध्ये। ऑस्कर पुरस्कार कधी सुरू झाला? हा पुरस्कार 1929 या वर्षामध्ये सुरू झालेला आहे।
साहित्य अकादमी पुरस्कार केव्हा सुरू झाला? हा पुरस्कार 1955 या वर्षामध्ये सुरू झालेला आहे. भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? भारतामधला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. सुरू झालेला 1954 या वर्षामध्ये. त्यानंतर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिली महिला कोण आहे? ती आहे इंदिरा गांधी. इंदिरा गांधी यांना 1971 या वर्षामध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता आणि त्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या, पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या. भारताचा पहिला गव्हर्नर कोण होता? तो होता लॉर्ड विल्यम बेंटिंक. चंद्रावर मानवाला पाठवणारा पहिला देश, चंद्रावर मानवाला पाठवणारा पहिला देश कोणता? तो आहे संयुक्त राज्य अमेरिका किंवा USA. रातआंधळेपणा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमीमुळे होतो? रातआंधळेपणा हा व्हिटॅमिन A किंवा जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे होतो. कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? हा शोध लावलेला आहे चीन या देशाने. सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? हा लावलेला आहे कोपर्निकसने. युद्ध सेवा पदक प्राप्त करणारी पहिली महिला, ती आहे मिंटी अग्रवाल. वृक्ष प्रत्यारोपण धोरण जाहीर करणारं भारतामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? ते आहे दिल्ली. पहिलं राज्य किंवा पहिला UT दिल्ली आहे. प्रत्येक घरापर्यंत पेयजल कनेक्शन पुरवठा करणारं भारतामधलं पहिलं राज्य विचारलं तर ते असेल गोवा हे राज्य. राज्यातील दिव्यांगासाठी पहिलं न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी शिवाजीनगर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. राज्यातील पहिलं दिव्यांगासाठीचं न्यायालय. भारतामधलं पहिलं कासव पुनर्वसन केंद्र ते आहे भागलपूर बिहार या ठिकाणी. मानवी रक्ताची चव कशी असते? रक्ताची चव असते खारट. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? ती आहे यकृत. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. त्यानंतर पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षापर्यंत देतात? पोलिओ लस ही वयाच्या 5 वर्षापर्यंत दिली जाते. बिंदुसाराचा उत्तराधिकारी कोण होता? हा होता सम्राट अशोक. भारतीय राज्यघटना कधी लागू झाली किंवा कधी लागू करण्यात आली? भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 या दिवशी लागू करण्यात आलेली आहे. महाराणा प्रतापने आपल्या घोड्याला कोणत्या नावाने बोलवलं? महाराणा प्रतापच्या घोड्याचं नाव काय होतं? ते होतं चेतक. त्यानंतर कोणत्या नदीला बंगालचा शोक म्हटलं जातं? दामोदर नदीला बंगालचा शोक म्हणून ओळखलं जातं. भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत करण्यात आली? कधी स्वीकृत झाली? ती झालेली आहे स्वीकृत 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आणि लागू झाली 26 जानेवारी 1950 या दिवशी. रक्तदान वर्षातून किती वेळा करता येतं? रक्तदान हे आपल्याला वर्षातून 4 वेळा करता येतं. पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते? पोलिओमुळे मज्जा संस्थेला इजा होते. महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून 1438 मीटर एवढ्या उंचीवर आहे. भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली? भगवान बुद्ध यांना बोधगया या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. 8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा केला जातो. उज्जैनचे प्राचीन नाव काय होते? उज्जैनचं प्राचीन नाव होतं अवंतिका. मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्र असतात? मानवी शरीरामध्ये 46 किंवा 46 गुणसूत्रे असतात. कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? कागदाचा शोध चीन या देशाने लावलेला आहे. सर्वात लहान ग्रह कोणता आहे? तो आहे बुध ग्रह. आग्रा शहर कोणी बनवलं? आग्रा शहर सिकंदर लोदीने वसवलं किंवा बनवलं आहे. पंजाब केशरी म्हणून कोणाला ओळखलं जातं? पंजाब केशरी म्हणून लाला लजपत राय यांना ओळखलं जातं. महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला? हा झालेला आहे 2 ऑक्टोबर 1869 या दिवशी. काझीरंगा नॅशनल पार्क कोठे आहे किंवा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? हे आहे आसाममध्ये. हे एकसिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेलं राष्ट्रीय उद्यान आहे. गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे? गायत्री मंत्र हा ऋग्वेदमध्ये लिहिलेला आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो? हा दरवर्षी 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. राष्ट्रीय युवा दिवस हा 12 जानेवारीला असतो. राष्ट्रीय पक्षी दिन 12 नोव्हेंबरला असतो. आणि वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचं आहे? वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजन या वायूचं आहे. ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता? तो आहे सूर्य. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध जो आहे तो न्यूटनने लावलेला आहे. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? हा वेळ आहे 8 मिनिट 20 सेकंद. विजेच्या दिव्यात
कोणत्या धातूची तार वापरतात? विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरली जाते. डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात? डायलिसिस हा उपचार जो आहे तो मूत्रपिंडाचे आजार या आजारामध्ये केला जातो. मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? मानवी शरीरातील पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्या रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात. रक्तदान करताना किती रक्त घेतलं जातं? रक्तदान करताना 300 मिली एवढं रक्त घेतलं जातं. शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन रक्ताचं असतं? जवळपास 8% वजन हे रक्ताचं असतं. भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती बोधगया या ठिकाणी झालेली आहे. आर्य समाज कोणी स्थापन केला? आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केला आहे. पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे? पंजाबी भाषेची लिपी आहे गुरुमुखी ही लिपी. भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे? भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा आहे कन्याकुमारी. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो? हा उगवतो अरुणाचल प्रदेशच्या राज्यामध्ये. इन्शुलिनचा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी होतो? हा होतो मधुमेहासाठी. पोंगल कोणत्या देशाचा सण आहे किंवा कोणत्या राज्याचा सण आहे? हा तामिळनाडू. हा इथे राज्य पाहिजे. कोणत्या राज्याचा आहे? हा तामिळनाडूमध्ये साजरा होतो पोंगल हा सण. गिदा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत? हे पंजाबचे लोकनृत्य आहेत गिदा आणि भांगडा. टीव्ही किंवा टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? हा लावलेला आहे जॉन लोगी बिएटने. भारताची पहिली महिला शासिका कोण होती? ती आहे रझिया सुलताना. बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? बिहू हा आसाम या राज्याचा प्रसिद्ध सण आहे. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ते होते विल्यम बेंटिंक. गौतम बुद्धाचं लहानपणीचं नाव काय? भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात आणि रातअंधळेपणा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायची आहेत.